हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 8.1 पाहणार आहोत। याच्यामधला आपला पहिला प्रश्न आहे की याला आपल्याला सोडवायचं आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातलं उत्तर लिहायचं आहे। तर आपण सोडवूया। पहा, इथे जर पाहिलं तर सगळ्याचा छेद एकसारखाच आहे। छेद एकसारखाच असेल आणि बेरीज वजाबाकी असेल तर आपल्याला आपण सरळ सरळ बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो। म्हणजे आपल्याला काय करायचं, हा छेद एकदाच लिहायचा आहे आणि या वरच्यांची बेरीज करायची। 3 + 4 वजाबाकीला 5 आहे, जसं तसं करायचं। आणि हा कंस सोडवला तर 7 - 6 डायरेक्ट करायचे, खालचे 11 एकच वेळेस लिहायचे। हा कंस सोडवायचा। 3 आणि 4 7 होतात, 7 मधून 5 गेले 2 उरतात, खालचे 11 खाली गुणाकाराचं चिन्ह लिहायचं। हा कंस सॉल्व करणं झालेला आहे। 7 मधून 6 गेले 1 राहिला, 11 ला 11। ठीक आहे, गुणाकार असल्यामुळं ठीक आहे आपण डायरेक्ट सरळ सरळ गुणाकार करू शकतो। ठीक आहे, जेव्हा गुणाकार असते तर सरळ सरळ अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा, सॉरी अंशाचा करायचा, छेदाचा। जर इथे भाग जात असेल तर आपण भागाकार द्यायचा, पण इथे भाग कुठेच जात नाही, 2च्या पाड्यात कुठेच नाही। ते b1 b आणि 11 × 11 जर केलं तर ते आपलं उत्तर ते 121। ते पर्याय क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर आपल्याला आहे। तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे। दुसरा प्रश्न करू। तर आपला स्वाध्याय क्रमांक 8.1 मधला दुसरा प्रश्न आपण लिहून घेतलेला आहे। याला सॉल्व करायचं आहे, आपल्याला सोडवायचं आहे आणि आपल्याला पर्याय जे उत्तर असेल त्याला टिक मार्क करायचा। ठीक आहे, तर आपण याला सॉल्व करायचं आहे। याची किंमत किती येते पाहूया। पहा, ह्या दोघाला जर तुम्ही सॉल्व केलं, 24 × 24 24 मध्ये 1 मिळवलं आहे 25 आणि खाली छेद 24 ला 24 राहतात। ठीक आहे, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, याचा छेद याला काहीच नसल्यामुळे आपल्याला याचा छेद 24च करायचा आहे। त्याच्यामुळे आपण याला 24 न गुणाकार केला। ठीक आहे, या दोघाचा 24 × 24 आणि प्लस 7 लिहिले आणि हे काम करतो आपण, सगळ्याचा छेद समानच लिहूया 24। इथं 25 हे झाली 25 वजा 25 वजा 24 आणि खाली छेद। पहा, 25 मध्ये 7 मिळवले 32 होतात, 32 मधून 24 वजा केले तर उत्तर काय येते। याला जर सॉल्व केलं, पहिले बॉडमॉसनुसार बेरीज करायची, 25 + 7 वजा 24। नाही तर तुम्ही वजाबाकी पण करू शकता, तसं काही प्रश्न नाही। या दोघांचा जो रूल आहे 32, आपण प्रत्येक गोष्ट रूल न केल्यावर आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। मग आपलं काय येणार, इथं 8 येणार, इथं 24 येणार। 8च्या पाड्यात 24 कितव्या नंबरला येतात, 8च्या पाड्यात 24 3 नंबरला, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 1/3, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आपल्याला भेटून जाईल। तर आपला पुढील जो प्रश्न आहे असा, पुढील आविष्काराला सरळ रूप द्या। आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले। ठीक आहे, आपण याला जर सॉल्व केलं, 12 × 12 12 11 किती होतात बघा, 12 × 12 12 मध्ये 11 मिळवले 23 होतात, खालचे 12 खाली गुणिले हे 7/12 वजा हे 12 × 12 12 आणि 12 मध्ये 7 मिळवले, इथं काही नसते म्हणजे प्लसचं चिन्ह राहते। 12 × 12 = 7, 19 झाले, 19/12 गुणिले 5/12, म्हणजे आपण याला काय केलं, सरळ रूप देऊन टाकलं। आता त्याच्यामध्ये ही वजाबाकी न करता आपल्याला पहिले गुणाकार करायचा बॉडमॉसनुसार। ठीक आहे, तर ह्या दोघांचा जर गुणाकार केला, ह्या दोघांचा गुणाकार केला तर 161/12, ह्या दोघांचा 19 गुणिले 5 केले तर 95 येतात, 95 ह्या दोघांचा सरळ गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा। एकदाच नाही लिहायचं, बेरीज वजाबाकी असलं तर एकदाच लिहायचं, पण गुणाकार असेल तर याचा सरळ सरळ गुणाकार करायचा। 144 144 बघा, आता छेद समान आहे, याचा छेद समान आहे, त्याच्यामुळं बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी। इथं छेद समान आहे, त्याच्यामुळे आपण इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, तर आपण वजाबाकी करतो। 161 वजा 95 बरोबर 144। ह्या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर ते 66/144। आता जर तुम्ही पाहिलं, आपण याला दोन्ही पण समसंख्या आहेत, तर दोघांना आपण 2 न भाग देऊ शकतो। याला 2 न भाग दिलं तर येतील 33, याला 2 न भाग दिलं तर येतील 72। त्याच्यानंतर आपण ह्या दोन्ही संख्येला पाहिलं, दोन्ही संख्येला 3 न भाग जाऊ शकतो। याला 3 न भाग दिला 11 येईल, याला 3 न भाग दिला 24 येईल। मग आपलं उत्तर आहे 11/24। 11/24 ते आपल्याला पर्यायामध्ये नाही आहे,
बहुतेक पर्याय क्रमांक सी असावा. हे 11/2च्या जागी इथे त्यांची बहुतेक प्रिंट मिस्टेक असावी, तर इथे 4 लिहायचे विसरले असावे, त्याच्यामुळे मी इथे किंवा 11/24 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर 11/24 थोडासा प्रश्न इथे प्रिंट मिस्टेक आहे किंवा उत्तर आपल्याला इथे दिलेलं नाही आहे, तर याचं उत्तर आहे 11/24. स्वाध्याय क्रमांक 8.1 मध्ये हा याच्यामध्ये पर्याय थोडेसे चुकीचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपला चौथा प्रश्न अशा प्रकारचा आहे. एक सामना अर्धा तास चालतो. किती वेळ चालतो? अर्धा तास. या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल? इथे जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, मिनिटं विचारले म्हणजे अर्धा तासाला आपण काय करतो? अर्धा तास म्हणजे किती मिनिटं राहते? अर्धा तास म्हणजे किती मिनिटं राहतात? तर 30 मिनिटे असतात. मिनिटे आपला काय झालेला, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे असतात. आता ह्या 30 मिनिटापैकी 1/10 वेळ हा टाइम आउट आहे. म्हणजे या 30 मिनिटाचा 1/10 म्हणजे गुणाकार करायचा 1/10 10ला 30 ने भागितलं तर उत्तर येते 3. 10च्या पाड्यात 30 हे 3 नंबरला येते, म्हणजे आपलं उत्तर हे 3 म्हणजे याचाच अर्थ 3 मिनिटे आपलं उत्तर इथे राहणार पर्याय क्रमांक 4 मध्ये. आपला पुढचा जो प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या, म्हणजे याच्यापैकी कोणती लहानात लहान संख्या 12/7 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी. म्हणजे छेदामध्ये आपल्याला काय करायचं, काही याच्यापैकी मिळवायची. म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. पहा, हे 12/5 दिलेलं आहे. ठीक आहे, हे अंश आहे, हा छेद असतो. हा आता काय झालेलं आहे, अंशात जास्त आहे. अंश जास्त आहे म्हणजे याला अंशाधिक म्हणतो. आणि छेद जर जास्त असला, समजा 2/7, हा इथे काय छेद जास्त आहे, याला छेदाधिक म्हणतो. समजा 8/5, इथे काय अंशात जास्त आहे का छेद जास्त आहे, तर अंश जास्त, याला अंशाधिक म्हणतो. 5/3, इथं अंश जास्त आहे, त्याला अंशाधिक म्हणतो. 4/9, इथं छेद जास्त आहे, याला छेदाधिक म्हणतो. म्हणजे छेदाधिक म्हणजे काय, जिथे छेद जास्त असतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर समजला असेल, ठीक आहे, छेदाधिक. बऱ्याच जणाला छेदाधिक कळत नाही. छेदाधिक म्हणजे काय राहते, छेद करायचं का नाही. छेदाधिक म्हणजे आपल्याला छेद मिळवायचा. आणि कोणती लहानात लहान संख्या मिळवायची, तर लहानात लहान संख्या मिळवताना आपल्याला पहिले काय करायचं, ते जर 6 मिळवले, 5 मध्ये 6, तर हे 11 होतील. ठीक आहे, इथे 6 मिळवलं तर 11, म्हणजे 12/11. म्हणजे छेद जास्त होणार आहे का आपला? नाही. ठीक आहे, समजा 12, इथे आपण 6 मिळवले तर काय होणार, 12/11. हे छेद जास्त होणार का? नाही होणार. नंतर मग काय म्हणून पाहूत आपण, लहानात लहान मिळवायची. आपण पुढील पैकी मोठी मिळवायची नाही, पहिले लहानात लहान, कारण ते लहानात लहान. मोठ्यात मोठी तर किती पण मिळवू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण 7 मिळवली, तर इथे 7 मिळवली, 12/12, तरी पण आपला छेद मोठा होत आहे का? इथे नाही. मग आपण 12/5 मध्ये जर 8 मिळवले, ठीक आहे, इथे वरी 12 होतात आणि छेद 13 होतं. आता काय व्हायला, छेद जास्त व्हायला, त्याच्यामुळे 8 हे उत्तर राहणार. तुम्ही जर हे 12 जर मिळवून पाहिले, तर अजून काय होणार, छेद 17 होणार. म्हणजे छेद जास्तच होणार. पण आपल्याला इथं लहानात लहान संख्या मिळवायची. लहानात लहान संख्या कोणती, लहानात लहान छेदात मिळवायची, म्हणून आपल्याला काय भेटेल, तर इथे पर्याय क्रमांक ए हा आपल्याला लहानात लहान. हे 12 आणि 8 हे दोन्ही मिळवलं तर छेदाधिक होतं, पण 8 ही लहान संख्या आहे, आपल्याला लहानात लहान विचारलेले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. आपल्याला काय करायचं, पुढचा आपला 6वा आणि लास्टचा प्रश्न आहे, स्वाध्याय क्रमांक 8.1 मधला. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, याला सरळ रूप द्यायचं, म्हणजे याला सोडवायचं, याला उत्तर करायचं आहे. आणि याच्यापैकी कोणता ऑप्शन आहे, पर्याय आहे आपला, त्यातला टिक मार्क करायचा आहे. तर आपण काय करू, याला सॉल्व करताना आपल्याला सगळ्याचा छेद काय करायला पाहिजे, आपल्याला समान करायचा. बघा, ह्या दोघांचं आपण जर गुणाकार केला, 24/24 मध्ये 1 मिळवले, हे 25 होतात. 25/24. ठीक आहे, आपण सरळ लिहू. ठीक आहे, हे 24 इथं प्लस बेरीजचं चिन्ह आहे. 24 × 24 वजा हे 7ला 7
आणि इथे पण 24 असल्यामुळे आपल्याला काही लिहायची गरज नाही. याला गुणाकार नाही करायचा आणि याला नाही करायचा. बाकी आपण याला गुणाकार केला, ठीक आहे, हे मिळवून टाकले याच्यामध्ये 24 एका 24 आणि 1 25. हे मिळवले काहून नाही, कारण इथे वजाबाकी आहे, ठीक आहे. असा एक प्रश्न होता आपल्याला, तिथे इथे वजाबाकी होती आणि इथे बेरीज होती. चला, तर आपण इथे हे सॉल्व्ह करताना आपण ह्या दोघांचे काय केलेले आहे, बेरीज केलेली. ह्या दोघांची बेरीज इथे आपल्याला 49 मधून 7 वजा केले, ओके. 25 मध्ये 24 मिळवले, 49 आले. 49 मधून 7 वजा केले, 42 आले. मग इथे आले 42 आणि इथे आले 24. आता जर पाहिलं आपण, हे दोन्ही पण 6च्या पड्यात येतात. दोन्ही पण किती येतात, 6च्या पड्यात. 6च्या पड्यात 7 नंबरला, 6च्या पड्यात 4 नंबरला. याचं उत्तर आहे 7/4, जे की पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय क्रमांक 8.1 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.